Today we will see program number 1 in your journal. Write a program to do addition between two 8-bit numbers. Two numbers are stored in C030H and C031H. Store the result in C032H. आता हे प्रॅक्टिकलचं प्रोग्रॅम नंबर 1 आहे. यामध्ये आपल्याला काय करायचं आहे, 2 नंबर घ्यायचे आहेत आणि ते 2 नंबर तिसऱ्या ठिकाणी स्टोअर करायचे आहेत. आता 2 नंबर स्टोअर करण्यासाठी 2 ॲड्रेस लागणार आहेत, 2 लोकेशन लागणार आहेत आपल्याला. आणि ते 2 लोकेशनची काय होणार आहे, ॲडिशन होणार आहे. आणि ते कुठं स्टोअर होणार आहे, तिसऱ्या लोकेशनला स्टोअर होणार आहे. म्हणजे आपण जेव्हा C++चे प्रोग्रॅम करतो त्याच्यामध्ये कसं आपण एची व्हॅल्यू कॉल करून घेतो, बीची व्हॅल्यू कॉल करून घेतो आणि सी मग आपल्याला आउटपुट म्हणून दिसत असतो. तसं आपल्याला काय होणार आहे, आता आपण पहिल्यांदा काय लिहिणार आहे, याच्यासाठी एक प्रोग्रॅम लिहिणार आहे. त्यानंतर आपण काय करणार आहे, एची व्हॅल्यू म्हणजे C030H ही समजा एची व्हॅल्यू आहे, ती व्हॅल्यू काय होणार आहे आपण घेणार आहे इनपुट म्हणून. आणि C031 ह्याची दुसरी व्हॅल्यू इनपुट म्हणून घेणार आहे. अशा 2 व्हॅल्यू इनपुट घेणार आहे आणि C032ला त्याच्या काय होणार आहे, ॲडिशन होणार आहे. आता ते ॲडिशन कशी होते ते आपण पाहू. आता तुमच्या जर्नलमध्ये पाहायचं आहे, तुम्ही जर्नलमध्ये प्रोग्रॅम लिहिलेला आहे, तुम्ही तो प्रोग्रॅम पाहायचा आहे. टेबलच्या स्वरूपात तुम्ही जो प्रोग्रॅम लिहिला आहे तो प्रोग्रॅम पाहायचा आहे. त्याच्यामध्ये सुरुवातीला कशाचा कॉलम आहे, ॲड्रेसचा कॉलम आहे. दुसरा आहे लेबलचा आहे. तिसरा आहे निमॉनिक्स म्हणजे ऑप कोड आणि ऑपरेंड याचा कॉलम आहे. नंतर त्याच्यानंतर हेक्स कोड आहे आणि त्याच्यावरती असलेली ती कमेंट आहे. बरोबर आहे. आता ॲड्रेस आपण कसं लिहितो, सिरियली लिहितो. सिरियली म्हणजे तुम्ही कुठूनही स्टार्ट करा ॲड्रेस, पण त्याच्यामध्ये काय पाहिजे, सिरियली पाहिजे. आता आपण समजा 0पासून स्टार्ट केलं ॲड्रेस, 0000 असे 4 बिटचे ॲड्रेस चालू केले, तर 000पासून केलं तर 0001 0002 0003 असे सिरियली ॲड्रेस पाहिजेत. आता पहिला ॲड्रेस आपण घेतलेला आहे C000. तिथं लेबल येणार आहे स्टार्ट, हे लेबल येणार आहे कारण तिथं प्रोग्रॅम आपला काय होतो, स्टार्ट होतो. हा प्रोग्रॅम कशाचा आहे, ॲडिशनचा प्रोग्रॅम आहे. म्हटल्यानंतर आपल्याला ॲडिशनच्या प्रोग्रॅममध्ये 2 नंबर घ्यायचे आहेत. मग सुरुवातीला पहिला नंबर काय करावा लागेल, आपल्याला ॲक्युमुलेटरला द्यावा लागेल. मग दुसरा नंबर द्यावा लागेल आणि मग त्या नंबरची काय होईल, ॲडिशन होईल. आणि मग आपल्याला रिझल्ट मिळणार आहे. आणि तो रिझल्ट कुठं स्टोअर होणार आहे, परत ॲडिशन दोघांची झाल्यानंतर तो रिझल्ट पुन्हा ॲक्युमुलेटरमध्ये स्टोअर होणार आहे. आणि मग हा प्रोग्रॅम काय होणार आहे, आपला स्टॉप होणार आहे. येते लक्षात. तर बघूया आपण आता प्रोग्रॅम बघूया. प्रोग्रॅममध्ये बघा C000 असं लिहिलेलं आहे आणि काय केलेलं आहे, प्रोग्रॅम स्टार्ट केलेला आहे. तिथं दिलेलं आहे ऑप कोड दिलेला आहे LXI, लोड इमिडिएट. पेअर कोण आहे, HL पेअर आहे. ते लोड होण्यासाठी LXI हे काय दिलेलं आहे, ऑप कोड दिलेला आहे. आणि C030 हे जे मेमरी लोकेशन आहे, हे मेमरी लोकेशन क्रिएट करण्यासाठी HL पेअर लागणार आहे आपल्याला. कारण त्यासाठी किती लागणार आहे, 16 बिट डेटा. C0साठी 8 बिट आणि C0साठी 8 बिट असे 16 बिट आपल्याला काय लागणार आहे, डेटा लागणार आहे. आणि तो डेटा कुठं स्टोअर होणार आहे, C030मध्ये असलेला डेटा HL पेअरमध्ये स्टोअर होणार आहे. म्हणून कोणतं इन्स्ट्रक्शन दिलं आहे त्यांनी, ऑप कोडचं LXI H,C030. आता त्याचा हेक्स नंबर, आता हा हेक्स नंबर हेक्साडेसिमल कोडचा एक चार्ट असतो. तो चार्ट तुम्हाला प्रॅक्टिकलच्या वेळी दिला जातो तुम्हाला. त्याच्यामध्ये शोधायचा असतो तुमचा हेक्स कोड किती आहे. तर ह्याच्यासाठी असलेला हेक्स कोड आहे 21. आणि त्याच्यावरती कमेंट काय लिहायची आपण, इनिशियलाइज HL हॅज अ मेमरी पॉइंटर.
ओके. आता इथं काय झालं, आपण लोड करण्यासाठी एक आपण काय दिलं, ऑप कोड दिला. आता ऑप कोड काय करणार आहे, खाली 30साठी एक जागा तयार करणार आहे आणि C0साठी एक जागा करणार आहे. आता ह्या अशा प्रोग्राममध्ये पहिला लोअर ॲड्रेस स्टोअर केला जातो आणि मग नंतर अप्पर ॲड्रेस स्टोअर केला जातो. याच्यामध्ये लोअर ॲड्रेस कोण आहे, LXI H,C0 30मध्ये लोअर ॲड्रेस आहे 30 आणि अप्पर ॲड्रेस आहे C0. म्हणून हेक्स कोडमध्ये काय लिहायचं आहे, हेक्स कोडमध्ये पहिल्यांदा C0 लिहायचं आहे आणि नंतर काय लिहायचं आहे, C0 लिहायचं आहे. आता इथं दिलेलं आहे बघा कमेंटमध्ये, C0 म्हणजे लोअर ॲड्रेस बाईट आणि C0 म्हणजे अप्पर ॲड्रेस बाईट. झाला. आता लोड झाला, C0 30 लोड झाला आणि त्याच्यासाठी जागा पण तयार झाली. आता त्याच्यानंतर काय होणार आहे, आता हा C0 30 कशामध्ये, HL पेअरमध्ये लोड झालेला आहे. म्हणजे कशामध्ये इनडायरेक्टली स्टोअर झालेला आहे, मेमरीमध्ये स्टोअर झालेला आहे. पण आपल्याला कुठं स्टोअर पाहिजे, हा C0 30 ॲक्युमुलेटरमध्ये पाहिजे, ॲक्युमुलेटरमध्ये पाहिजे. बरोबर आहे. मग आपल्याला काय करायला लागेल, ही मेमरी म्हणजे हे HL पेअर ॲक्युमुलेटरमध्ये स्टोअर होण्यासाठी एक ऑप कोड द्यायचा आहे. तो ऑप कोड कोणता असणार आहे, मूव A,M. मग मूव A,M यासाठी हेक्स कोड आहे 7E. तुम्ही हेक्स कोडच्या चार्टमध्ये बघू शकताय. आता त्याच्यावरती कमेंट काय दिलेलं आहे, मूव द फर्स्ट नंबर इन A रजिस्टर. मूव द फर्स्ट नंबर इन A रजिस्टर. आपल्याला 2 नंबर घ्यायचे आहेत. आता ह्याच्यामध्ये आता काय होणार आहे, पहिला नंबर काय होणार आहे, मूव होणार आहे. ह्या ऑपरेशनमुळं काय होणार आहे, पहिला नंबर मूव होणार आहे. कुठं होणार आहे, C0 30मध्ये पहिला नंबर मूव होणार आहे. त्याच्यानंतर आता दुसरा नंबर स्टोअर करायचा आहे. दुसरा नंबर स्टोअर करण्यासाठी आपल्याला काय करायला लागेल, आपला जो C0 30 आहे तो 1नी वाढवायला लागेल. म्हणजे तिथं दुसरं मेमरी लोकेशन तयार होईल. पहिलं मेमरी लोकेशन आहे C0 30. आता दुसरं मेमरी लोकेशन काय असेल, C0 31. त्याच्या पुढचं असेल मेमरी लोकेशन. त्याच्यामध्ये काय होणार आहे, दुसरा ॲड्रेस स्टोअर होणार आहे. त्यासाठी कोणतं ऑप कोड दिलेलं आहे, त्यासाठी INX म्हणजे इन्क्रीमेंट H. ही जी HL पेअर आहे ती काय करा, 1ने इन्क्रीमेंट करा. त्याच्यासाठी हेक्स कोड कोणता आहे, 23 हा त्याचा हेक्स कोड दिलेला आहे. काय दिलेलं आहे बघा त्याच्या कमेंटमध्ये, इन्क्रीमेंट HL पेअर. त्याच्यानंतरचं इन्स्ट्रक्शन आहे ॲड. आता आपल्याला ह्या दोघांची ॲडिशन करायची आहे बघा. कुणाची ॲडिशन करायची आहे, C0 30. आणि आता आपल्या इन्क्रीमेंटनी मिळालेला कोण आहे, आता आपल्याला इन्क्रीमेंटनी C0 31 मिळालेला आहे. C0 30मध्ये काहीतरी डेटा असणार आहे आणि C0 31मध्ये पण दुसरा डेटा असणार आहे. ह्या दोघांची काय करायची आहे, आपल्याला ॲडिशन. आपण ॲडिशन कसं करतो, ॲड M या ऑप कोड आणि ऑपरेंडनी आपण ॲडिशन करतो. मग इथं ॲक्युमुलेटर असतो की नाही, इथं ॲक्युमुलेटर असतो पण व्हिजिबल असत नाही. ॲक्युमुलेटर हा इनव्हिजिबल असतो. मग बेरीज कशी होणार, ॲक्युमुलेटर प्लस मेमरी लोकेशन इज इक्वल टू तुम्हाला काय मिळणार, C0 32 मिळणार. आता त्यात C0 32 काढायचं आहे आपल्याला. त्यासाठी कोणतं इन्स्ट्रक्शन दिलं आहे, ॲड M. त्याचा हेक्स कोड आहे 86. त्याच्यानंतर आता ह्याच्याने आपल्याला काय मिळणार, 2 ठिकाणी डेटा स्टोअर करण्यासाठी लोकेशन मिळणार वेगवेगळे, C0 30 आणि C0 31. आणि आता त्याला स्टोअर करायला पाहिजे, ते 2ची ॲडिशन केलेली. स्टोअर करण्यासाठी आपल्याला काय लागणार, दुसरं अजून एक लोकेशन लागणार. ते कोणतं असणार आहे, त्याच्या पुढचं लोकेशन असणार आहे C0 32. हे काय असणार आहे, हे लोकेशन असणार आहे. ते कसं करणार आहे स्टोअर, STA म्हणजे स्टोअर ॲक्युमुलेटर 16 बीट. त्याचा हेक्स कोड आहे 32. स्टोअर रिझल्ट इन मेमरी लोकेशन.
आता हे बघा, हे 16 बीट आहे. C0 हे अप्पर बीट आहे आणि 32 हे लोअर बीट आहे. या दोघांमध्ये काय होणार आहे, तुमचा जो ॲडिशन झालेला आहे डेटा तो काय होणार आहे, स्टोअर होणार आहे. मग पहिला कोण असणार आहे, लोअर बीट. लोअर बीट किती असणार आहे, 32. आणि त्यानंतर इथं दिलेलं आहे बघा अप्पर बीट. अप्पर बीट कोण आहे, C0. इथं आपला प्रोग्राम काय झालेला आहे, संपलेला आहे. इथं 32मध्ये आपल्याला काय दिसणार आहे, आपली झालेली ॲडिशन. C0मध्ये आपल्याला झालेली ॲडिशन दिसणार आहे. त्याच्यानंतर आपण C009 या ॲड्रेसला काय करायचं आहे, हा प्रोग्राम होल्ट करायचं आहे. HLD हॉल्ट करायचं आहे. मग हॉल्टसाठी 76 हा नंबर आहे. आणि आता इथं प्रोग्राम आपला काय होणार आहे, हा स्टॉप होणार आहे. प्रोग्राम हा 3 भागामध्ये असतो बघा. पहिला प्रोग्राम जो हा कोडिंग करायचा हा प्रोग्राम, त्याच्यानंतर बिफोर एक्झिक्युशन, आफ्टर एक्झिक्युशन. आता बिफोर एक्झिक्युशनमध्ये आपण काय करणार आहे, मेमरी लोकेशनला काय करणार आहे, हा डेटा देणार आहे 06 आणि 07. 06 आणि 07ची काय होणार आहे, ॲडिशन होणार आहे. आणि आपल्याला कुठे दिसणार आहे, C0C2मध्ये आपली ॲडिशन दिसणार आहे. हे बिफोर एक्झिक्युशन झालं. आफ्टर एक्झिक्युशन काय आहे, आफ्टर एक्झिक्युशन काय आहे, C030चा डेटा अधिक C031चा डेटा हा बेरीज केलेली कुठे दिसणार आहे, C032मध्ये दिसणार आहे. आणि त्याच्यानंतर आपण फ्लॅग पण सेट करणार आहे.